श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 31 मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मे महिन्यात तुमच्या आयुष्यात भावनांचा ओलावा वाढणार आहे का? कुटुंबातील जबाबदाऱ्या तुम्हाला नवीन दिशा देतील का? करिअरमध्ये स्थिरता मिळेल की काही बदलांचा सामना करावा लागेल? आर्थिक परिस्थिती सुधारेल का? प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील का? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशींसाठी हा मे महिना काय खास घेऊन येतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या महिन्यात चंद्राचा प्रभाव तुमच्यावर विशेष राहणार आहे. त्यामुळे भावना, संवेदनशीलता आणि कुटुंबाशी असलेली नाळ अधिक मजबूत होईल. काही वेळा तुम्ही जास्त विचार कराल, पण याच विचारांमुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. ग्रहस्थिती सांगते की हा महिना आत्मपरीक्षण आणि स्थैर्य मिळवण्याचा आहे. बाहेरच्या गोंधळापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाशी जास्त संवाद आजाल आणि त्यातून योग्य मार्ग सापडेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा महिना तुम्हाला स्थिरता आणि प्रगती देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी कामाचा ताण वाढू शकतो, पण त्याचबरोबर तुमच्या कामाचे कौतुकही होईल. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवतील. तुमच्या कामात सातत्य आणि प्रामाणिकपणा दिसेल. काहींना नवीन संधी मिळू शकते, जसे की नोकरी बदलण्याची संधी किंवा नवीन प्रोजेक्ट. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना मध्यम पण स्थिर राहील. नवीन गुंतवणूक टाळा आणि आधीच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा महिना संतुलित राहील. उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल साधणे आवश्यक आहे. काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे बचतीकडे लक्ष द्या. जुन्या गुंतवणुकीतून थोडा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मात्र मोठ्या आर्थिक निर्णयांसाठी योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारेल आणि थोडा दिलासा मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेम जीवनासाठी हा महिना खूप खास आहे. तुमच्या भावना अधिक गहिऱ्या होतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अधिक जोडलेले वाटाल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ नात्यात गोडवा वाढवणारा आहे. काही रोमॅन्टिक क्षण अनुभवायला मिळतील. विवाहितांसाठी हा महिना आनंदाचा आहे. कुटुंबात प्रेम, समजूतदारपणा आणि एकोपा वाढेल. मात्र लहान सहान गोष्टीवरून वाद टाळा. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंब हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. घरातील वातावरण आनंदी राहील. तुम्हाला कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. काही वेळा कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या आनंदाने पार पाडाल. सामाजिक जीवनात तुमची ओळख वाढेल. नवीन लोकांशी संपर्क येईल आणि त्यातून भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. शिक्षण आणि विद्यार्थी जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा महिना सकारात्मक आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते, मात्र सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्य राहील. काही वेळा मानसिक तणाव जाणवू शकतो, कारण तुम्ही जास्त विचार करता. पचनाचे त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. योग आणि ध्यान तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. प्रवास योग. या महिन्यात काही कौटुंबिक किंवा धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे. हे प्रवास तुम्हाला मानसिक शांती देतील. प्रवास करताना काळजी घ्या आणि आवश्यक तयारी करूनच निघा. सावधगिरी. जास्त भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. अनावश्यक ताण घेऊ नका. नातेसंबंधात स्पष्टता ठेवा. उपाय. दर सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. दूध किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. चंद्राला अर्घ्य द्या. कर्क राशींसाठी मे महिना हा भावनिक स्थैर्य, कुटुंबातील आनंद आणि करिअरमध्ये हळूहळू प्रगती देणारा आहे. या काळात तुम्हाला तुमच्या भावना समजून घेण्याची आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. करिअरमध्ये संधी मिळतील, पण संयम ठेवावा लागेल. आर्थिक बाबतीत संतुलन राखणे गरजेचे आहे. प्रेम आणि कुटुंब या दोन्ही क्षेत्रात आनंद आणि समाधान मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष दिल्यास हा महिना तुमच्यासाठी खूप सकारात्मक ठरू शकतो. एकंदरीत शांत मन, संयम आणि कुटुंबाचा आधार यामुळे तुम्ही हा महिना सुंदर आणि यशस्वी बनवू शकता. धन्यवाद.